काय ते केवढं पाणी वाया चाललंय, बंद कर. वा, काय फक्कड चहा झाला एकदम थर्मास. वा 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 वा. संगम, अरे प्लीज ना यार, इथे सगळे ओळखतात मला. ते तर लहानपणापासून ओळखतात तुला काय. अरे पण ही काय करायला लावतोयस? मग हे तुला अगोदर कळायला पाहिजे. मी तुला बोललो होतो की तुझी चूक तुझ्या लक्षात यायला पाहिजे, पण तुझ्या डोक्यातच शिरत नाही. त्याला मी काय करणार? अगं त्या दोघांना बघून जरा खुश होत जा. हा, माणसाने समोरच्याच्या आनंदातच आपला आनंद मानावा कधीतरी. ए बाबा, हळू, झिजतील ती भांडी. पण दिव्या काही बोला, तुझी चूक तुला थोडी फार का होईना पण लक्षात येते, म्हणून तुझी शिक्षा कमी केली की नाही? मी केली की नाही? ही मग दिव्याताई भांडी घासते. अरे चंदन भाई, तू इथं काय करतोय? अरे काही नाही, दिव्या भांडी घासतीये ना, तर तिला मदत करायला म्हणून थांबले. मदत? ओ आंटी, वो दे दो, वो घस के देंगे आपको. अरे नहीं नहीं अम्मा, लेके आओ. ये दिव्या है ना, मस्त घास के चकाचक करके देगी तुम्हारे को. मैं बाद में घर पे लगे रहता. लाओ लाओ, और भी रहेंगे ना, वो भी लेके आओ. जल्दी दे दो. रखो रखो. अरे ठेव बिंदास. घासेल. हाँ, ये इसका घास के हो गया ना, मैं घर पे लाके देता तुम्हारे को. हाँ. चंदन भाई, आपल्या गॅरेजवर भरपूर भांडी आहेत, आणू काय? अरे आण जा, पटकन जा, घेऊन ये. आणतो चल भाई, भांडी आणू. तेवढे घेऊन ये. एवढे मोठे मोठे भांडे आणू ना. स्पेअर पार्ट पण घेऊन ये. येस भाई. काही प्रॉब्लेम आहे का? तू आशुतोष देसाई? आशुतोष रामचंद्र देसाई म्हणजे देसाई ऑटोमोबाईलचा मालक होतो. अरे मग इथे कशाला घाम घालतोय? हा, अरे तिथूनच ऑर्डर सोडायची ना. आम्हालाही वाटतं असं जगावं, पण काय आहे, नशीब साथ देत नाही. तुम्हाला काय नशिबाने दिलंय ना, तरी पण इथे येऊन घासायची आहे. काय आहे, हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. आता माझा पर्स्पेक्टिव्ह आहे का, इथे काम करणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे. तिथे त्या AC केबिनमध्ये बसून नुसते ऑर्डर सोडणं हे जरा थोडं बोरिंग आहे. इथे काय आहे, दुनियादारी कळते, लोकांचे चेहरे ओळखायला मिळतात, इतर गोष्टी समजतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यात मी मेहनत करतोय त्या मेहनतीचं कमावून खातो. नाईस, करा. आत्ता मला कळतंय की शिवा मला कामगारांना 8च तास काम करण्यावर का भर देत होती. आत्ता मी त्यांना समजू शकतो. काय झालं? अरे काल तुम्ही कमाल पार्टीचं प्लॅनिंग केलं. अरे बास का शिवा, तुझ्यासाठी काय पण. बरं मी काय म्हणते, आता अजून एका पार्टीचं प्लॅनिंग करायचं आपल्याला. वाह, हे आवडतंय हा मला. रोज पार्टी. हा पण ही पार्टी स्पेशल आहे हा. हा, पण शिवा ही पार्टी नक्की कसली आहे? आशूच्या बर्थडेची पार्टी. त्याचा बर्थडे ना भाई. मग तेच बोलली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं कीर्ती, ऐक, भाऊनी सांगितलंय उद्या कामगारांना जेवण द्यायचंय. कशाला? भाऊ पण ना खूप लाड करतात कामगारांचे, काही गरज नाही. कीर्ती, अगं आशूचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आपण नेहमीच कंपनीत जेवण देतो. हो आई, पण ह्या वर्षी आशू नाहीये ना कंपनीत. कीर्ती, अरे हा, अरे आमच्या लक्षातच आलं नाही. आता तू बघ शिवा, आशूला असलं सरप्राईज देतो ना, 440 वोल्टचा झटका लागला पाहिजे. हा नाही लागला तर पाहिजेच. त्याने इतका मोठा डिसिजन घेतलाय माझ्यासाठी, तो पण, आणि त्याच्यासाठी तर हा बर्थडे खूप कमाल असणारच. दरवर्षी आशूच्या वाढदिवशी ताई कसलीही कमी नाही राहून देत. यावर्षी तसंच होईल. पण आई, ह्या वर्षी आशू नाहीये, मग तू कसा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेस? आणि तो असला तर म्हणजे नेहमीप्रमाणे यावर्षीही आशू घरातच असेल त्याच्या वाढदिवसाला. पण शिवा, हे एवढं सगळं जमेल का आपल्याला? अरे का नाही जमणार? आणि हे बघ, स्पेशल करायचं म्हणजे काही असं महागडं करायचं असं काही नाहीच आहे.
आपल्या माणसासाठी आपण मनापासून केलं ना तर ते समोरच्याला आवडतंच. आणि तुम्हाला माहिती आहे का की मी मागच्या वेळेला आशूच्या बर्थडेला ते बर्फाचं गिफ्ट तयार केलं होतं. ते बर्फ काय डेंजर होतं माहिती खतरनाक. पण मी ते केलं होतं तयार, ते त्याला आवडलं पण होतं आणि मला माहितीही नव्हतं मी त्याच्यासाठी करते. आणि आता विचार करा, आता तर मला माहिती आहे तुम्ही काय कमाल बर्थडे प्लॅन करी. वा 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 शिवा, शिवा तू फक्त बोल ग, आम्ही तुझ्या बरोबरच आहे. यावेळेस ना असा बर्थडे प्लॅन करूया ना त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील. पण काय करायचं शिवा? आई एक मिनिट, हे बघ, तू जर आशूला बोलवलंस तर ती शिवा पण येणार. कशाला बोलवतेस तू? कीर्ती, तुझं मत नाही विचारलंय मी. दरवर्षी आपण आशूचा वाढदिवस कसा थाटामाटात साजरा करतो माहिती आहे ना. मग यावर्षीही तसाच होणार. हे सगळं त्या मुलीला जमणार आहे का? आणि मुळात आशूला त्याच्या वाढदिवशी माझी आठवण नक्की येईल म्हणून मी त्याला आधीच घरी बोलवणार आहे आणि छान वाढदिवस साजरा करणार आहे, अगदी सगळ्यांच्या लक्षात राहील असा. आपण बोल बोल काय बोल. अरे हे पुरणार ना नक्की? अरे येणार कर तू भाई, मला डाऊट येतोय हे नाही पुरणार बर का. आला मोठा शाना. आला मोठा शाना काय तू, त्यापेक्षा आपण शिवाला विचारू. चल. काय रे शिवा तुला केक बनवता येतो? आला एकदम मन लावून बनवलं रे. आता नको कापू. ए गप्प बसा रे, मला डिस्टर्ब ना करू, मी ते चेक करून बघते झालंय का. अरे तुला नाही करत डिस्टर्ब, फक्त मला सांग हा कापड पुरल का? एक तर हात बी निघत नाही याच्यात. हे बघ, हे बघ ना. स्टेपनी आरामात. फारशी हे बघ ना स्टेपनी. कसं. हे बघ एवढा आहे. हे बघ. नाही पुरेल पुरेल. पुरेल नक्की ना? ना? पुरेल नक्की वाढव. पुरेल पुरेल नाही, पुरेल बोलले पुरेल बोलले. बरं ठीक आहे, मग आम्ही जरा ट्राय करून बघतो. चल रे भाई चल. हा पण ऐका ना, तयारी कुठपर्यंत आली आहे बघा. आशू कधी पण येईल. शिवा डोंट वरी. हे बघ सगळी तयारी झाली आहे, तू तुझ्या कामावर फोकस कर. चालेल, ओके. शिवा, ह्यावेळीचा बर्थडे इतका जोरदार साजरा करू ना. ते सगळं जाऊ दे शिवा. या केकला किती वेळ लागेल ग? अरे झालाच आहे आता. ऐका ना, मला जरा टेन्शन आलंय. काय आशूला आवडेल नाही? आवडेल? अगं कशाला नाही आवडणार? अगं तुझं प्रेम आहे त्या केक मध्ये. बघ तू तुझं काम कर, आम्ही आमची कामं करून घेतो. ते चला रे भाई चला. चल भाई चल. भारी वाटतं केक. मस्त आहे. जा, जा. चला चला. जा 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 जा. चल पहिला. चॉकलेट आहे जी व्हॅनिला आहे तो? अरे काळे म्हणजे हे ना वेनिला. हे तरी घे ना. पप्पा, मी बरोबर करते ना? म्हणजे तुम्हाला वाईट नाही ना वाटत आहे? हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलाय, ह्या गोष्टीत पण कराल. संपदा? हा संपदा बोल. हॅलो, व्हॉट्सअप? काय चाललंय? झाली का बर्थडेची तयारी? चालू आहे. तुझ्या डंबोसाठी ना स्पेशल सरप्राईज आहे. तू येते ना? हो, मी येते. आणि घरातलं कोणी येतंय? वहिनी, मला ते माहित नाही कोण येतंय कोण नाही, पण मी नक्की येते. हा, मग ये भाई, लवकर ये. हो. बाय द वे, मला सांग काय सरप्राईज प्लॅन केलायस तू? वहिनी सांग ना ग, काय केलाय प्लॅन? मला माहितीये तू काहीतरी भारी असं भन्नाटच प्लॅन केलं असेल. ठीक आहे, तुला असं वाटतंय का मी कोणाला सांगेल? मी प्रॉमिस करते ना, मी कोणालाच नाही सांगणार. इथे कोणीच नाही अगं. बरं सांगते. काय? हे खूपच भन्नाट आहे. मला माहितीये हे असं काहीतरी प्लॅनिंग ना तूच करू शकतेस. हा, चल भाई, खूप तयारी बाकी आहे, मी करते. तू ये पण लवकर. हो, येणारच आहे मी लवकर. चल, मी पण तयारी करते आणि मी येणार आहे. तुला काय हेल्प लागेल तेव्हा सांग मला, ठीक आहे? ओके, बाय. येस, गुड नाईट, बाय.
वा शिवा, खरंच मानलं तुला. एवढं भारी गिफ्ट. हुशार निघालीस. थँक्यू संपदा. खूप छान माहिती मिळवून दिलीस मला. आता पुढे काय करायचं चांगलंच माहिती आहे मला. आई, काय ग? काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही. तुला काय वाटतंय मला कळत नाही का? आशूच्या बर्थडेचा विचार करतेस ना? हो. मी पण तुझ्याशी त्याचबद्दल बोलायला आले होते. तू म्हणाली होतीस ना आपण आशूला इथे बोलवून घेऊ, इथे त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू. हो, तोच विचार करते मी. काय करू म्हणजे आशू घरी येईल. थांब, मी आशूला फोन करते. वाढदिवसाच्या दिवशी नाही नाही म्हणायचा तो मला. आई एक मिनिट. इतकं सोपं वाटतंय तुला? म्हणजे तुझ्या एका कॉलवर आशू आपल्या घरी येईल असं वाटतंय? त्या शिवाने आता आपल्या विरोधात त्याचे कान भरले असणार आहेत आणि आता तिने बरोबर आशूला तिच्या जाळ्यात ओढलं असणार. आता आशूची सुटका नाही होणार आहे त्याच्यातून. अगं मग काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मी सांगते ते गिफ्ट तो आशूला दे, म्हणजे त्याला ते आवडेल आणि तो घरी सुद्धा येईल. असं काय गिफ्ट आहे? असं गिफ्ट जे तू याआधी त्याला दिलंयस आणि ते त्याला खूप आवडलं होतं, कारण तेव्हा त्याला ते हवं होतं ना. मग तू जर आता त्याला दिलंस तर तो खुश होईल आणि त्याला आपल्या माणसांची किंमतही कळेल. बरं ठीक आहे, पण लवकर सांग काय गिफ्ट आहे. सांगते. हो, हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल. ठरलं मग. मी आलेच. बाजू. बाई लोक झाली ना सगळी तयारी झाली ना? अगं एकदम कडक तयारी झालेली आहे. शिवा, तू आणि जिजू ना असे सरप्राईज खेळत राहा. आम्हाला मजा येते. मी काय म्हणते, तुम्ही लाईट चालू का नाही केलं? एवढं लावलंय आपण. अगं शिवा, सरप्राईज देणार आहे ना. बरं मला सांग, केक रेडी आहे ना? हा रेडी आहे. मी तो घरी ठेवून आले फक्त. हा ठीक आहे. पण मला अजून एक टेन्शन आहे जरा. म्हणजे आशूला मी दिलेलं गिफ्ट आवडेल ना? शिवा, इतकं भारी गिफ्ट देते, आवडणार आहे गॅरंटी. आवडेल ना? चालेल मग काय. जिजू आले. अरे काय म्हणतेस? असं का चालतोय? इकडे. काय झालं? तू लंगडतो का असा? थँक्स यार. तू अगं मी ते मुरगळलाय पाय लोकलमध्ये चढताना. अरे तू घाई केलीस का आशू? आई ग, गर्दी इतकी होती, मी काय करू? अरे आशू, तू सोडायचीस ना ट्रेन. तुला किती वेळा झालं? सवय नाही तर नको करत जाऊ ना असं. काही हे बघ, सोडायची काय, जमेल हळूहळू जमेल. हे बघ, आता सायकल चालवताना आपण पडतो, आपल्याला कुठे माहिती असतं आपण पडणार, पण आपण शिकतो ना, तसंच आहे ते. हळू. आशू, तू असं काय करतो? जरा सांभाळून करत जा ना. सांभाळून पुढच्या नेक्स्ट प्रॉमिस. भावांनो, इकडे तिकडे बघा, इकडे तिकडे बघा. काय आहे, नवरा बायकोचे काही खासगी क्षण आहे. तिकडे तिकडे बघा. तुम्ही काय एक तर त्याला एवढं लागलं आणि तुम्ही वाटेल तसं काय बोलताय रे? अरे पण त्याला छान वाटते तू ऐक ना, हे मांजा, आज काय इथे? आव जिजू ते ते तुम्हाला लागलं ना म्हणून बघायला आले सगळे. काळजी जिजू. हा अच्छा बघा, काळजी. बर, वा किती छान. मला लागलंय, स्वप्न पडलं तुम्हाला. शिवा, काय झालं जावे पुन्हा? अरे थोडं लागलं पायाला. बाकी काय लागले? अरे पोरांनो,
पायाला लागलं मला सांगितलं रे जावई बापूंना लागलं पण लागलंय ना लागलं हे महत्वाचं आहे. थांबा अरे हे जावई बापूंना लागलंय, संघर्ष नगरच्या जावई बापूंना लागलंय. अरे ये लवकर या. अरे जावई बापूंना लागलंय, अरे या लवकर. काय नाही पण लागलंय ना त्यांना. काय जावई बापू लागलं? काही नाही फार काही झालं काय सांगता फार नाही लागलं ना नाही काही नाही फार आता येत आहे ना अहो इथपर्यंत चालतच आलो नाही काय कसं काय लागलं? ते ट्रेन मध्ये चढताना लागलं, गर्दी होती. अहो सांगायचं होतं ना, मी आमच्या ह्यांना पाठवलं असतं बाईक घेऊन. एवढं काही नाही. एवढं काही नाही, काही आजच व्हायला हवं होतं का? एक मिनिट, आज नक्की काय? तिजू आता तुम्ही बघाच तुमचं दुखणं असं पळून जाणार आहे ना. एक मिनिट, काय नक्की काय चाललंय का इथे? जावई बापू हो तुम्ही आमच्या वस्तीत राहताय ना, मग तुमचा विषय हलक्यात घेऊन कसं चालेल? कुठला विषय काय? विषय हार्ड आहे.